श्री स्वामी समर्थ. तर आज होता इडलीचा बेत आणि इडली कुणाकुणाची फेवरेट आहे ना. आमच्याकडे तर इडली खूप जास्त आवडते, खास करून साचीला इडली खूप आवडते. तर मी इकडे सगळ्या इडल्या करून हॉटपॉटमध्ये ठेवून दिल्या होत्या, म्हणजे ज्याला जेव्हा भूक लागली तो तेव्हा खाऊ शकते म्हणून. आणि इडलीनं सायंकाळपर्यंत सॉफ्ट राहते, अजिबात ती कडक येत नाही. आणि आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये, तयारी वगैरे केली आणि इतकं ऊन पाहुणं जाऊशा तर वाटत नव्हतं, पण थोडंसं सामान घ्यायचं होतं. मग दुर्गा आलीच होती, तर मग आम्ही ते मार्केटमध्ये गेलो आणि तेव्हाच आम्हाला कळलं की एका शॉपमध्ये ना ते शॉप बंद होणार आहे, तिथे 50% ऑफ आहे. तर मग मी इथे साचीसाठी आणि लाडूसाठी ना डेलीवेअरसाठी कपडे बघायला गेले होते. कपडे घेतले आणि घरी येताच ना आणखीन परत इडलीवर ताव मारला आम्ही. मस्तपैकी इडली खाल्ली आणि मग तितक्यात आईचा कॉल आला की आज जेवण करायला आहे. तर आज होती आई वडिलांची अॅनिव्हर्सरी. तर ना इडली खाल्ल्यामुळे खूप अशी भूक नव्हती म्हणून म्हटलं थोडासा कमी स्वयंपाक. मग आम्ही फक्त आलूबोंडे खाल्ले. आईकडे गेलो आणि आलूबोंडे आणि कढी. तर मग इथे ना छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं आम्हाला, पण आई म्हणे की नाही सेलिब्रेशन नको, कारण की केक वगैरे छोटे मुलं कापतात, आम्ही आता मोठे झालो. म्हणतं असं काही नसते, कधी पण आपण सेलिब्रेट करू शकतो. आणि इथे याला माहिती नाही, केक बघितलं ना तर याला पण खूप खुश होते आणि मुलं आली ना तर याला सगळ्यात जास्त खुश होते. मग इकडे आम्ही मस्त केक वगैरे कट केला आणि इकडे प्रभातचं चालू होतं की सगळ्यात मोठा पीस मला. म्हटलं सगळ्यांना सारखंच आहे, पण तरी त्याचं चालू होतं की नाही सगळ्यात लास्ट वाला पीस मी घेईल. आणि इकडे नाही याचं पण चालू होतं की याला पण केक पाहिजे होता, मग याला पण थोडासा केक दिला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.